आणि रामनामाची ती काय आहे, ताकद आहे. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत की या 21व्या शतकामध्ये आपण जन्माला आलो. सांगू तुम्हाला का भाग्यवान आहोत आपण, जी शेकडो वर्षापासून 500 वर्षापासून जे पूर्वज वाट बघत होते की कधी अयोध्यामध्ये मंदिर बनेल आणि कधी रामलला सरकार आपल्या निज धामामध्ये निज मंदिरामध्ये स्थापित होतील. 500 वर्षापासून वाट बघत होते. सांगू तुम्हाला त्या अयोध्येमध्ये मंदिर व्हावं म्हणून किती लोकांचा प्राण गेला होता, किती रामभक्तांचा प्राण गेला होता. 5 लाख रामभक्तांच्या देहाची आहुती तिथे चढवलेली आहे महाराज. 5 लाख रामभक्तांचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे. कुठे त्यावेळेस त्या अयोध्येमध्ये रामलला सरकारांचा आज आपण काय बघत आहोत, मंदिर बघत आहोत. त्या रामनामाची ताकद की त्या रामलला सरकारांचं मंदिर पाहण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून साड्या कोणी कोणी घेतल्या संक्रांतीला हात वर करा बरं. आता का मी दूरची आहे का, घेतल्या ना तुम्ही, मला माहिती आहे कोणी कोणी साड्या घेतल्या ना. आता घरच्याला एकच म्हणायचं घरी जाऊन, मला साडी नको, मला सोनं नको. आता साडी दिली, सोनं दिलं, घर दिला, बंगला दिला, गाडी दिलं. आता घरच्यांकडे एकच इच्छा करा की आता घर नको, गाडी नको, बंगला नको, साडी नको. एकच करा की जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत एकदा अयोध्येला न्या आणि एकदा रामलला सरकारांचा आम्हाला काय घडवा, दर्शन घडवा. एवढीच आपल्या घरच्यांना काय करा, इच्छा करा. काही टिकणार नाहीये. एकदा या डोळ्याने रामलला सरकाराला बघा, डोळ्याचं पारणं फिटून जाईल महाराज. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. एकदा अयोध्या बघा आणि एकदा रामलला सरकाराचं काय घ्या, दर्शन घ्या. तुम्ही कृष्णाची भक्ती करा पण गोपालवरती काय ठेवा, विश्वास ठेवा. पांडुरंगाची भक्ती करा पण पांडुरंगावर काय ठेवा, विश्वास ठेवा. भोले बाबाची भक्ती करा पण भोले बाबावरती काय ठेवा, विश्वास ठेवा. जसा नंदिकेश्वराचा विश्वास आहे, जसा त्या चंचुलीने विश्वास ठेवला आणि शिवलोकाची तिला काय झाली, प्राप्ती झाली. महाराज जशी मेवाडच्या राज्याची राणी असणारी एका राजाची राणी होती, एका राजाची कोण होती, मुलगी होती. फक्त आईने सांगितलं होतं, वरात चालली होती गावातून आणि वरात चालली होती तर लहान असणाऱ्या 5 वर्षाच्या संत मीराबाई होत्या. सगळ्यांना माहीत आहे संत मालिकेपैकी भगवंताची भक्ती करत असताना भक्ती किती विश्वासाने करावी, भक्ती किती श्रद्धेने करावी. महाराज सांगितलं ना आपल्याला, गुरु असू द्या, पहिली गुरु जीवनामध्ये आपली कोण असते, आई असते. जो मुलगा घडवल्या जातो ना, नंतर शाळेमध्ये गुरुजी असतात, पण पहिला गुरु जर घरामध्ये कोण असेल ना तर आई असते. मुलगा घडवण्याचं प्रथम कारणच आई असते आणि तिथूनच मुलाचे संस्कार काय होत जातात, तयार होत जातात. आणि जर आईने सांगितलं ना तितका विश्वास पाहिजे, गुरुने सांगितलं ना तर विश्वास पाहिजे. 5 वर्षाच्या मीराबाई होत्या. राजाच्या राजवाड्याच्या कटारीमध्ये मीराबाई आपल्या आईचे बोट धरून उभ्या होत्या आणि आईला विचारलं, वरात चालली होती, एक नवरदेव घोड्यावर बसून चालला होता, सुंदर त्याला सजवलेलं होतं. आणि महाराज मीराबाईने आईला विचारलं, मैया ही काय चाललेलं आहे, एक घोड्यावरती माणूस बसून चालला आहे, त्याला सजवलेलं आहे, त्याच्या पाठीमागे माणसं आहेत, त्याच्या पुढे माणसं आहेत. तर तिच्या आईने सांगितलं, मीरा अगं हा एक नवरदेव आहे, हा वर आहे, याचा आता एका कन्येबरोबर विवाह होणार आहे आणि नंतर त्याचा संसार चालू होणार आहे. कारण प्रत्येकाला या संसारात आल्यानंतर विवाहाची बेडीमध्ये बांधल्या जातं. मग मीरा म्हणायला लागली, मैया मग माझाही विवाह होणार ना. तर मैया हसली. मीराबाईचा विश्वास बघा, खूप सुंदर मीराबाईंचं चरित्र आहे महाराज. भक्ती करावी मीराबाई सारखीच. छोट्याशा 5 वर्षाच्या मीराबाईने विचारलं, मैया मग माझ्यासाठीही असाच नवरदेव येईल का ग. मीराबाईच्या मैयाने सांगितलं, होय मीरा, तुझ्यासारखाही असाच एखादा राजकुमार येणार, असाच घोड्यावर बसून येणार आणि असाच माझ्या घरातून तुला घेऊन जाणार. मीरा म्हणायला लागली, नाही मला आत्ताच विवाह करायचा मैया, मला आत्ताच विवाह करायचा. मला तू त्या ठिकाणी वर मला दाखव, मला माझा पती दाखव. महाराज छोट्याशा मीराबाईला तिच्या मैयाने हाताला धरलं आणि घरामध्ये तिच्या एक सुंदर बालकृष्णाची मूर्ती होती. सुंदर अप्रतिम मूर्ती होती, सुंदर उभी अशी मूर्ती होती. काना भगवंत उभा होता. सुंदर त्या भगवंताचा रेखीव डोळे होते. मोर मुकुट परिधान केला होता की बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशं वैजयंतींच मालां रंद्राण वेणो रदरसुदया पूरयन् गौपवृन्दैः
वृंदारण्यम स्वपदरमणम प्रविशद्गीत कीर्ती। त्या मीराबाईच्या राजाच्या राजवाड्यामध्ये छोट्याशा त्या मीराबाईला बोलवलं, हाताला धरलं महाराज, हाताला धरलं आणि मंदिराच्या देवघराजवळ नेलं। सुंदर ती मोर मुकुट परिधान केलेली गोपाल कृष्णाची मूर्ती होती आणि मीराबाईच्या हाताला धरलं, सांगितलं, मीरा हा तुझा गिरधर आहे ना, हाच तुझा आजपासून कोण आहे, पती आहे। महाराज हसता हसता कोणी सांगून दिलं हे? आईने सांगितलं। संस्कार घडतात पहिले कुठून? आईपासून। मीराबाई होत्या महाराज, आईच्या शब्दावर विश्वास ठेवला। मीरा आजपासून हा तुझा गिरधर गोपाल जो आहे ना, तुझा पिताही आहे, तुझी माताही आहे आणि तुझे सर्वस्व असणारा जीवनामध्ये हा गिरधर आहे, तर तुझा हाच नवरदेव आहे आणि हाच पती आहे। आणि महाराज फक्त आईच्या वचनावर विश्वास ठेवला। खरा विवाह झाला होता मीराबाईंचा, तरी सुद्धा त्या पतीचा स्वीकार केलेला नव्हता। फक्त जिथे जाईल तिथे हातामध्ये गिरधर गोपाल असायचा। मेरी तो गिरधर गोपाल दुसरोन कोई, माझा फक्त जीवनामध्ये फक्त माझा जर सखा कोण असेल तर गिरधर गोपाल आहे, माझा पती असेल तर गिरधर गोपाल आहे, माझे नातेवाईक कोण असतील तर गिरधर गोपाल आहे। आणि त्याच गिरधर गोपालाला घेऊन मीराबाई महाराज भजन करायच्या। लोक लाज त्या ठिकाणी सर्व सोडून दिली होती महाराज। भक्ती करताना लोक लज्जा धरायची नसते, लोक लाज धरून जमत नसतं महाराज। मीराबाई सुंदर गोपाल कृष्णाची मूर्ती समोर ठेवायच्या, पूजा करायच्या आणि गोपाल कृष्णाला रोज वेगवेगळ्या प्रकारचं भजन गाऊन दाखवायच्या आणि रोज त्याला म्हणायच्या, बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं। मधी जागा करा, बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, तू नाचे रस्ता करा, कौन सा भजन सुनाऊं। बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं। बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं। जिसने किया श्रृंगार सावरे, तेरा जिसने किया श्रृंगार सावरे। बाजू बाजूला हा आणि बाकी सगळ्यांनी बसून घ्या, फक्त बाकी बिहारी येतील आणि हा बिहारीची तिथंच थांबा, बाकीचे सगळे जण बसून घ्या। ही जी जाकी आहे ना, वृंदावनला गेलो होतो ना आपण, वृंदावनच्या बाकी बिहारीजींची जाकी आहे। सगळ्यांनी जय जयकार करा एकदा, बोली बाकी बिहारी लाल की, वृंदावन धाम।